तर मित्रांनो, देवश्री दत्ताजी संत रेवा आश्रम अन्नक्षेत्र दक्षिण तट खामघाट सतधारा, हे समोर सतधारा आहे. नवीनच आश्रम बनलेला आहे इकडे. तर तुम्ही हे या आश्रमात येऊ शकता. खूप सुंदर आश्रम आहे. नवीन असल्यामुळे सगळ्या गोष्टी नवीन आहेत. टॉयलेट बाथरूमची चांगली सुविधा आहे. बघू शकता हा आश्रम खूप छान आहे. बाहेरही झोपू शकता. आता थंडीचं सीझन असेल तर त्यांनी रूम्स बनवलेले आहेत, तर तिथे राहू शकता. आणि शंकर भगवानांचं शिवलिंग त्यांनी स्थापित केलेलं आहे, त्यांची स्थापना केलेली आहे. हे बघा, नर्मदे हर. आणि इथे भागवत कथा होती, ती झालेली आहे. आणि खूप ज्यांचा आश्रम आहे त्यांचा भाव खूप छान आहे, सेवा खूप छान आहे. मैयाने स्वतःच्या हाताने मला पुऱ्या आणि भाजी करून दिली, कारण आम्हाला थोडा उशीर झालेला होता, जास्त नव्हता, 1 वाजलेला. कारण काठावरनं मैयाच्या किनाऱ्यावर चालताना तेवढा फास्ट चालता येत नाही, त्यामुळे थोडा उशीर झाला. पण त्यांनी पटापट भोजन प्रसादी बनवली आणि आम्हाला खाऊ घातलं. नर्मदे हर. आणि मैयाचं दर्शन परत घ्या. सुंदर असं मैयाचं पात्र आहे इकडे, आणि 2 बाजूंनी असं गेलं आहे पात्र. ते बघा, मध्ये एक पहाडसारखा डोंगरसारखा छोटासा आहे आणि 2 पूल गेलेले आहेत जे उत्तर दक्षिण तटाला एकत्र येतात. नर्मदे हर. आणि खूप छान वाटतंय, प्रसन्न वाटतं एकदम. आणि आपण आता ब्रह्मणघाटाच्या दिशेने पुढे चाललो आहोत. ॲक्च्युली आपण गोटेगाव वगैरे करून रोड मार्गे जाणार होतो, पण थोडा मार्ग भटकलो आपण. रामघाटच्या बाजूला आलो आणि मैयाचा किनार घेतला. ठीक आहे, चांगलं, मैयाची इच्छा. कारण आता अगदी शेवटचा पडाव आहे. आणि जसं आपल्याला म्हणजे मला किंवा आपली म्हातारम आहे, तिला तिच्या बाळाची जशी आठवण येते आणि आपल्या बाळाला सोडवत नाही, तसं मैयाला सुद्धा आपल्याला सोडवत नसेल. म्हणून मैयानी, म्हणजे तो मार्ग बघा ना, आता आम्ही त्याच मार्गाने जाणार होतो, पण तो मार्ग सोडून आम्ही मैयाच्या एकदम किनाऱ्याला आलो. तर मैयाची पण इच्छा असणारच की माझी बाळं आता इकडून परिक्रमा पूर्ण करून आपापल्या कामाला जशी जातील, तर त्यांची इच्छा असेल की जास्तीत जास्त वेळ ते आपल्याबरोबर राहू दे, अशी मैयाची इच्छा. मैयाच स्वतः पूर्ण करते, आपण काही करत नाही आहे. आणि आम्हाला पण छान वाटतं आहे तसं, की मैयाचं एवढं प्रेम आपल्यावर आहे की मैया स्वतःहून आपल्याला सोडत नाही आहे. हे म्हणजे आमचं अहोभाग्यच आहे. नर्मदे हर. किती प्रयत्न केला आम्ही त्या बाजूने जायचा, पण आम्हाला जायलाच मिळालं नाही. त्या बाजूला जाताच येत नाही आहे. आम्ही रस्ता जरी विचारला तरी लोकच आम्हाला सांगतात, नाही आप यहाँ से जाओ, हा रस्ता पकडून जा. नर्मदे हर. हे बघा, ह्याला काय गळ्यात बांधून ठेवलं आहे बिचाऱ्याला, आणि परत बघा काहीतरी लटकतंय. नर्मदे हर जिंदगीभर. हो, आता हे लॉक आहे काय कळत नाही. पुढे आल्यावर गौरी शारदा आश्रम म्हणून आहे आणि ब्रह्मतीर्थ आहे इकडे. ब्रह्मेश्वर मंदिर म्हणून लिहिलेलं आहे. नर्मदे हर. हे बघा, ओम नमः शिवाय, शंभो हर हर महादेव. बगलामुखी श्री पीत ब्रह्मवर्त तीर्थ म्हणून नाव दिलेलं आहे. नर्मदे हर. आश्रम खूप मोठा आहे, व्यवस्था पण चांगलीच असणार. नर्मदे हर.
स्कंद पुराण के रेवानुसार सृष्टि रचिता ब्रह्मदेव द्वारा पूजित ब्रह्मेश्वर ब्रह्मसेश्वर महादेव, म्हणजे ब्रह्मदेवानी ज्या शिवलिंगाची पूजा केली होती ते हे स्थान आहे. ओम नमः शिवाय, शंभो हर हर महादेव. नर्मदे मित्रांनो 4:45 झाले आहेत आणि समोर जे मंदिर दिसतं ते हनुमान टेकडी आहे. तिथे श्री हनुमान दादानी म्हणजे बजरंगबलींनी जिकडे तपस्या केली होती ती टेकडी हनुमान स्थळी आहे. तिकडे हनुमान टेकडी आणि मैया आपण तिकडे ब्रह्मांड घाट आहे आणि आपण त्या घाटावर तटावर होतो तेव्हा तिथून ह्या म्हणजे हनुमान टेकडीचा फोटो वगैरे आपण घेतलेला आणि ते दृश्य आपण मागच्या बाजूनी बघतोय. कारण आपण त्या साईडला जाऊ शकत नाही कारण मग काय म्हणतात नर्मदा मैयाचं तटपरिवर्तन केल्यासारखं होतं. तर आपण त्या बाजूला तेव्हा पण ह्या ठिकाणी येऊ शकत नाही. आता पण इथून त्या स्थानावर जाऊ शकत नाही. तर परत इथून लांबूनच दर्शन घ्या नर्मदे हर. आणि मयाचा प्रवाह बघा किती सुंदर आहे. इकडे रमती राजंती जसं आपण बोलतो तसा मयाचा सुंदर असा प्रवाह. आणि इकडे बघा पूर्ण पहाड आहे वरपर्यंत आणि असा रस्ता आहे. तर परिवहनाच्या वाटेवर अशा मार्गावरून आपण आपला प्रवास चालू ठेवला आहे नर्मदे हर. आणि आता एका तासामध्ये किंवा 1-1.5 तासात दिवस मावळेल. त्याच्या आधी आपल्याला कुठल्या तरी आश्रमामध्ये जावं लागेल. नर्मदे हर बघा किती सुंदर दृश्य आहे मग याचं. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आणि आज दुपारी जिकडे भोजन प्रसादी केली जो नवा आश्रम सुरू झाला आहे बघा तो पक्षी बघा. वा वा किती सुंदर. अच्छा टिटेरीच आहे ती. टिटेरी एवढी सुंदर ते डोक्यावर तर तुरा फुलवला टिटेरीने. वेगळाच पक्षी वाटला मला आधी पण टिटेरीच होती ती. नर्मदे हर. आणि दुपारची भोजन प्रसादी जी आपण घेतली तो आश्रम खरोखर खूप सुंदर आहे. हो हो हो. शारदा मंदिर ना. वरती एक शारदा मंदिर आहे तिथे आश्रम आहे. हे बघा मयाचा प्रवाह बघा किती सुंदर अशा लाटा येतात आहे. नर्मदे हर. तिकडे जाऊन येतं का? हां आलं ना. हां मनानेच गेलो. रामबा बोलतात मनाने गेलो आणि मनाने आलो. कारण त्यांना माहिती आहे आता जाऊ शकत नाही आहे. आपल्याला बंधन आहे. आपण मैया ओलांडू शकत नाही. नर्मदे हर. आणि ह्याचं दर्शन घ्यायचं असेल तर परिक्रमा झाल्यानंतरच आपण दर्शन घेऊ शकतो. त्याच्या आधी आपण जाऊ शकत नाही. बघा मस्त आराम चालू आहे. नर्मदे हर. हां बजरंगबलीची तपोस्थळी आहे ना ती. तिथे तप केलेलं बजरंगबलीने. हनुमान टेकडी म्हणतात त्याला. ब्रह्मांड घाटच्या समोरच आहे ना अपोजिट. तिथून बघितलं असेल ना तुम्ही. हां जल एकदम नर्मदे. घे आहेत ना भर तुला भर. तुम्हाला भरायचं. येस येस सर. तसंच वाकायला नाही. आता आम्ही म्हणलं नव्हतं भरायचं म्हणून. द्या
तर तुम्ही भरून जाऊ. नाही जाऊ दे. चल. पकड मम्मी देतो. हे पकड, दोन्ही पकड. तो बघा मित्रांनो, ब्रह्मांघाट इथून क्लिअर दिसतोय. पुढून पण तुम्हाला दाखवतो मी. आणि ते शारदा मंदिर आहे तिकडे पण चाललो आहे. लवकर जाऊन आराम करू. नर्मदे हर. हां हे कमी झालं आहे ना प्रॉब्लेम. तिथे एक शिवलिंग ठेवलेलं आहे. नर्मदे हर. हाडले मग किती 15 किलोमीटर पण नाही चाललं ना. नाही नाही. जास्त चाललं. माझा गेलो. हां 14 तर तिथे पाठीमागेच होतं. मग दुपारीच झालं. 15-16 झाले असते. नर्मदे हार. नर्मदे हार. नर्मदे हार. त्यांना ते विचारलं शारदा मंदिरात रोडला चाललो आहे. आपण मैयाच्या किनाऱ्यावरनं वरती पहाड चढलो आहे मस्त. आणि परत खाली उतरतो आहे. तर आधी वाटलं चुकून परत मैयाच्या किनारी जायचं आणि परत शारदा मंदिर पुढे असायचं. पण बहुतेक मंदिर इकडेच आहे. पण अचानक गेलं गरमी टाकायला लागली. नर्मदे हर. सूर्य महाराज सूर्यास्त होईल आता थोड्या वेळात. नर्मदे हर. ओम नमः शिवाय. बघ आता ते गारवा लागायला लागला. काही कळत नाही क्लायमेटचं. आणि समोर श्रीदेव विश्वकर्मा मंदिर आहे. आणि ते एकदम RCCचा पक्का रोड आहे. नर्मदे हर. नर्मदे हर.